गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण आपला जो फर्स्ट सेमिस्टर आहे त्याच्यामधला फर्स्ट पेपर त्याचा आपण सेकंड युनिट स्टार्ट करत आहोत. सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन तुम्हाला 12thला देखील झालेला आहे. सरफेस टेन्शनविषयीचा जो बेसिक स्टडी आहे तो तुम्ही 12thमध्ये देखील केलेला आहे. तोच सिलेबस आपल्या जवळपास इथं आहे. फक्त काही त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट हे थोडे ॲडिशनल असणार आहेत. बघू आपण. सुरुवातीला आपल्याला माहीत असलं पाहिजे सरफेस टेन्शन म्हणजे काय आहे, किंवा सरफेस टेन्शन हा डेली लाईफमध्ये जेवढे काही फिनोमिनॉन आहेत त्या कुठल्या कुठल्या फिनोमिनॉनमध्ये सरफेस टेन्शन हा इन्वॉल्ड आहे. बरोबर आहे. आपला डेली लाईफमधला एक कॉमन एक्सपिरियन्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की लिक्विड ड्रॉप ऑलवेज अज्युम्स स्पेरिकल शेप. लिक्विड ड्रॉप जो आहे तो कधीही आपण पाहतो की तो त्याचा शेप कसा असतो, एक प्रकारचा स्पेरिकल असतो किंवा गोलाकार शेप असतो. बरोबर आहे. किंवा समजा आपण काय केलं, एक स्मॉल क्वांटिटी ऑफ मर्क्युरी जर आपण एका टेबलवरती घेतलं तर त्याच्यामध्ये काय होतं की मर्क्युरीचे ड्रॉप्स, जसं पाणी सगळीकडे पसरते टेबलवरती टाकल्यानंतर, तसं मर्क्युरी हे असं पसरणार नाही. ते एका स्मॉल ड्रॉपलेट्समध्ये काय होईल, डिवाईड होईल आणि ते आपल्याला स्मॉल ड्रॉपलेट्स मर्क्युरीचे पाहायला मिळतील. किंवा समजा आपण अम्ब्रेलाचं एक्झाम्पल घेतलं. अम्ब्रेला म्हणजे याचा अर्थ पावसामध्ये ज्यावेळेस आपण त्याला यूज करतो त्यावेळेस त्याला देखील स्मॉल, हे अम्ब्रेलाचं एक प्रकारचं स्ट्रक्चर आहे. समजा जर त्याचा आपण कपडा जो आहे तो जर पाहिला त्याच्यामध्ये आपल्याला असे स्मॉल स्क्वेअर पाहायला मिळतील ज्याच्यामधून लिक्विड आतमध्ये पास व्हायला पाहिजे, परंतु ॲक्च्युअल तसं होत नाही. बरोबर आहे. किंवा वॉटर पायडर्स जे आहेत ते पाण्याच्या सरफेसवरती इझिली वॉक करू शकतात. हे असं कशामुळं होतं. बरोबर. असे डिफरंट फिनॉमिनॉन आहेत. या सर्व फिनॉमिनॉनमध्ये काय केलेलं आहे, सर्व फिनॉमिनॉन जे आहेत ते सरफेस टेन्शनशी निगडीत आहेत किंवा सरफेस टेन्शन याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे. किंवा आणखीन काय एक्झाम्पल्स घ्यायचं तर समजा आपल्याला माहीत आहे की वॉटर सरफेस जो आहे, कुठल्याही ग्लासमध्ये समजा आपण वॉटर घेतला ग्लासमध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये आपण समजा पाणी घेतलं असेल तर त्याचा जो सरफेस आहे तो सरफेस एका स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेनसारखा बिहेव करतो आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती जे इन्सेक्ट्स आहेत ते काय करू शकतात, इझिली वॉक करू शकतात. बरोबर आहे. हे कशामुळं होतं, या सर्वांचा डिस्कशन जे आहे ते इन टर्म्स ऑफ मॉलिक्युलर थेअरी आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर कर्व्ड सरफेसेस जे आहेत त्यांच्यावरती असणारा जो रिझल्टंट फोर्स आहे तो देखील आपल्याला याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. अगोदर आपल्याला सरफेस टेन्शन म्हणजे काय आणि सरफेस टेन्शनची डेफिनेशन फॉर्म्युला काय आहे ते देखील एक्झामला विचारलं जाऊ शकते. त्यामुळे अगोदर बघू आपण सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन आपल्याला माहिती आहे, सरफेस टेन्शन हे कॅपिटल T आपण डिनोट करतो. बघा, सरफेस टेन्शन म्हणजे काय असतं. बघा, सरफेस टेन्शन पाहण्याच्या अगोदर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की कुठलीही स्ट्रेच्ड बॉडी जर समजा एका स्ट्रेच्ड कंडिशनमध्ये असेल किंवा त्याच्यावरती समजा असं म्हणू शकतो बॉडी इज इन स्टेट ऑफ टेन्शन, देन इट हॅज नॅचरल टेंडेन्सी टू कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण रबर रॉड घेतला, रबर रॉडला आपण काय केलं, स्ट्रेच केलं 2 डायरेक्शनला, तर काय होईल, त्याच्यामध्ये एक टेंडन्सी आहे की तो रबर रॉड स्वतःला परत कॉन्ट्रॅक्ट करतो त्याच्या ओरिजिनल साईज अँड शेपला. किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं आता, कुठल्याही लिक्विडचा फ्री सरफेस जो आहे तो फ्री सरफेस ऑलवेज एका स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेनसारखा किंवा शीटसारखा बिहेव करतो आणि त्याच्यामध्ये देखील एक टेंडन्सी आहे कुठली, टू कॉन्ट्रॅक्ट द स्मॉलेस्ट पॉसिबल एरिया. म्हणजे याचा अर्थ समजा तुम्ही ग्लास घेतला असेल, या ग्लासमध्ये वॉटर घेतला असेल तर हे वॉटर समजा ग्लासचा जो हा इथला वरचा एरिया आहे, बरोबर आहे, एवढ्या एरियामध्ये वॉटर पसरायला पाहिजे होतं ॲक्च्युअल, परंतु असं होत नाही. वॉटर हा लिस्ट म्हणजे किंवा त्याला जो स्मॉलेस्ट पॉसिबल एरिया आहे त्या एरियावरती येऊन काय होईल, थांबेल. याचा अर्थ ॲक्च्युअल याचा एरिया, सरफेस एरिया ग्लासचा वेगळा असेल आणि या लिक्विडचा सरफेस एरिया कसा असेल, वेगळा असेल. बरोबर आहे. ही जी काही टेंडन्सी आहे किंवा हे जे होतं हे कशामुळं होतं, नेमकं सरफेस टेन्शनमुळं. त्याच्यामुळं कुठलं सरफेस टेन्शनला आपण असं डिफाईन करू शकतो की सरफेस टेन्शन इज डिफाईन्ड ॲज द फोर्स पर युनिट एरिया, किंवा सरफेस टेन्शन इज डिफाईन्ड ॲज द फोर्स पर युनिट लेंथ. समजा हा फ्री सरफेस ऑफ वॉटर आहे, याच्यावरती आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे, तर आपण याला सांगू शकतो फोर्स पर युनिट लेंथ. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक सेंटीमीटरला त्या इमॅजिनरी लाईनवरती एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे त्यालाच म्हणतो आपण सरफेस टेन्शन. T इज इक्वल टू F/L. म्हणून डेफिनेशन काय लिहायची, इट इज डिफाईन्ड ॲज द फोर्स पर युनिट लेंथ ॲक्टिंग ऑन आयदर साईड ऑफ अ लाईन drawn in the liquid surface, on the liquid surface in equilibrium, the direction of the force being tangential to the surface of
सरफेस अँड परपेंडिक्युलर टू द लाईन ही त्याची काय असेल डेफिनेशन. आपल्याला माहीत आहे सरफेस टेन्शनच्या फॉर्म्युल्यावरून फोर्स पर युनिट लेंथ युनिट काय येईल त्याचं, फोर्स न्यूटनमध्ये मेजर करतो आपण आणि लेंथ मीटरमध्ये, त्यामुळे युनिट काय असेल न्यूटन पर मीटर असेल. ठीक आहे, हे झालं सरफेस टेन्शन. त्याच्यानंतर बघा आता मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन हे समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला इंटरमॉलिक्युलर फोर्सेस माहीत असणं गरजेचं आहे. बघा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस त्याच्यामध्ये परत दोन टाईप्स आहेत. एक आहे कोहेसिव्ह फोर्स आणि सेकंड आहे अधेसिव्ह फोर्स. त्याच्यामधला कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय, कोहेसिव्ह फोर्स म्हणजे इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड ॲज कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज कोहेजन. काय सांगितलं मी, कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय तर एकाच सबस्टन्सचे दोन मॉलिक्युल्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणतो आपण कोहेसिव्ह फोर्स. फॉर एक्झाम्पल समजा आपण या ठिकाणी अगेन वॉटर घेतलं तर वॉटरच्या कुठल्याही दोन मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला म्हणतो आपण कोहेसिव्ह फोर्स. किंवा समजा आपण या ठिकाणी घेतला ग्लास घ्या, बरोबर आहे, ग्लासच्या दोन मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणतो आपण कोहेसिव्ह फोर्स. याच्यानंतर अधेसिव्ह फोर्स म्हणजे काय, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. म्हणजे याचा अर्थ समजा ग्लास सरफेसवर जर समजा आपण वॉटर टाकला असेल तर ग्लास मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूल यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणतो आपण अधेसिव्ह फोर्स किंवा दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज अधेजन असं म्हणतो आपण. म्हणजे ज्यावेळेस समजा आपण वॉलवरती पाणी टाकलं तर काय होईल, त्या वॉलला वॉटरचे काही ड्रॉपलेट्स किंवा काही मॉलिक्युल्स चिटकून राहतील, बरोबर आहे. असं कशामुळे झालं तर त्या वॉलचे जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युलनं वॉटर मॉलिक्युलवरती एक प्रकारचा स्वतःचा स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स एक्झर्ट केला आणि त्या फोर्समुळं ते मॉलिक्युल्स त्या वॉलला चिटकून राहिले, त्यालाच म्हणतो आपण अधेसिव्ह फोर्स. आपल्याला माहीत असलं पाहिजे इंटरमॉलिक्युलर फोर्सची रेंज जी आहे ती किती आहे, 10⁻⁹ मीटर एवढी आहे. याच्यापेक्षा जास्त डिस्टन्सवरती जर समजा दोन मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील तर त्या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर फोर्स हा एक्झिस्ट असणार नाही. त्याच्यामुळं सॉलिडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स हा स्ट्रॉंगेस्ट असतो, लिक्विडमध्ये ॲज कम्पेअर्ड टू सॉलिड वीक असतो आणि एअरमध्ये हा निग्लिजिबल म्हणजे नाही म्हणलं तरी चालेल, कारण एअरमधले दोन मॉलिक्युल्स हे वाईडली स्पेस्ड असतात, त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स नाही असं आपण कन्सिडर करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इंटरमॉलिक्युलर फोर्समुळं कुठल्याही सॉलिडला एक पर्टिक्युलर शेप येतो. जो आपण शेप पाहतो, कुठलाही ऑब्जेक्ट घ्या तुम्ही, समजा पेन असेल किंवा मोबाईल असेल, टी व्ही असेल, कुठलीही कार असेल, तर त्याचा जो काय शेप आहे, कुठल्याही मेटलचा जो शेप आहे किंवा कुठल्याही सॉलिडचा जो शेप आहे तो शेप इंटरमॉलिक्युलर फोर्समुळं प्रेझेंट आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन, तो देखील आपल्या चॅप्टरचा एक पॉईंट आहे. मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन. जसं आपण 12th डिस्कशन केलं होतं, काय एक समजा आपण एक कंटेनर घेतला, एक ग्लास कंटेनर आहे, ज्या ग्लास कंटेनरमध्ये आपण एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत लिक्विड घेतलेलं आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये लिक्विड घेतल्यानंतर जो अप्पर सरफेस आहे त्याला म्हणतो आपण फ्री सरफेस ऑफ लिक्विड, बरोबर आहे. हा जो वरचा भाग आहे याला म्हणतो आपण फ्री सरफेस ऑफ लिक्विड बिकॉज विच इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर. जो हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे किंवा एअर मिडियमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याला म्हणतो आपण अप्पर सरफेस किंवा फ्री सरफेस ऑफ लिक्विड. त्याच्यानंतर ही जी काय मॉलिक्युलर रेंज आहे 10⁻⁹ मीटर, इथं या लेअरमध्ये प्रेझेंट असणारे जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्सनं एका पर्टिक्युलर डिस्टन्सपर्यंत त्यांचा काय केला असेल, त्यांचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स असेल किंवा त्यांचा जो फोर्स आहे तो एक्झर्ट केला असेल. त्याच्यामुळे या ठिकाणी तयार होणारी ही जी काही लेअर आहे ह्या लेअरचं डिस्टन्स असेल इक्वल टू मॉलिक्युलर रेंज दॅट इज 10⁻⁹ मीटर आणि यालाच म्हणतो आपण सरफेस फिल्म, बरोबर आहे. कुठलंही लिक्विड तुम्ही ज्यावेळेस कंटेनरमध्ये घेता त्यावेळेस वरच्या बाजूला तुम्हाला इथं फ्री सरफेस हे लिक्विड फिल्म ही तुम्हाला भेटणार, ठीक आहे. आणि ह्या आतमधल्या बाजूला काय असेल, लिक्विड प्रेझेंट असेल. आता आपल्याला माहीत आहे की लिक्विड एकच आहे, याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, सेम मॉलिक्युल्स किंवा आयडेंटिकल मॉलिक्युल्स, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये समजा आपण कन्सिडर केली की एक मॉलिक्यूल आहे जो इथं सेंटरला प्रेझेंट आहे,
हा सेंटरला, हा त्या मॉलिक्यूलचा मी स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केलेला आहे. आता स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय, तर ते देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे कुठलाही मॉलिक्यूल स्वतःच्या अराउंड 10⁻⁹ मीटर एवढ्या अंतरावरती एक इमॅजिनरी स्पियर, थोडक्यात किंवा इमॅजिनरी स्पियरमध्ये स्वतःचा एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या ठिकाणी त्याचा प्रेझेंट असतो, त्यालाच म्हणतो आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. किंवा ॲन इमॅजिनरी स्पियर ड्रॉन around the molecules with the molecule as center and molecular range as a radius of that sphere. या मॉलिक्यूलला सेंटर कन्सिडर करून त्याच्या अराउंड मॉलिक्यूल रेंज जी काय आहे 10⁻⁹ मीटर, त्या डिस्टन्सला रेडियस कन्सिडर करून एक इमॅजिनरी स्पियर ड्रॉ केला, त्याला म्हणतो आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असं म्हणतो, बरोबर आहे. तर हा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स या मॉलिक्यूल एचा आहे जो सेंटरला प्रेझेंट आहे. मग काय होईल, या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये जेवढे मॉलिक्यूल्स असतील तेवढ्यावरती हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करेल. इकडल्या मॉलिक्यूलवरती करेल, इकडल्या मॉलिक्यूलवरती करेल, वरच्या खालच्या, म्हणजे त्याच्या अराउंड प्रत्येक डायरेक्शनला जेवढे मॉलिक्यूल्स प्रेझेंट आहेत त्या प्रत्येकावरती तो स्वतःचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करेल, बरोबर आहे. मग आता काय होईल, समजा या मॉलिक्यूलनं याच्यावरती इकडल्या बाजूला जो मॉलिक्यूल प्रेझेंट आहे त्या मॉलिक्यूलवरती यानं स्वतःचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट केला. ॲट द सेम टाईम हा देखील मॉलिक्यूल याच्यावरती एक प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करेल, परंतु त्याच्या डायमेट्रिकली अपोजिट पॉईंटला देखील एक मॉलिक्यूल प्रेझेंट आहे, हा देखील याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करेल. परत काय झालं, हे दोन्ही फोर्स एकमेकाला कॅन्सल करतील. असंच वरच्या बाजूला पण एक मॉलिक्यूल आहे, तो देखील याला स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. ॲट द सेम टाईम खालच्या बाजूला पण त्याच्या डायमेट्रिकली अपोजिट एक मॉलिक्यूल प्रेझेंट आहे, तो देखील याला अट्रॅक्ट करेल. ते दोन्ही एकमेकाला परत कॅन्सल करतील. असे ऑल साईडला त्या ठिकाणी प्रत्येक मॉलिक्यूलच्या डायमेट्रिकली अपोजिट साईडला एक मॉलिक्यूल प्रेझेंट असेल. कारण इथं रिझन काय आहे, बिकॉज मॉलिक्यूल ए इज कन्सिडर वेल डिप्ड किंवा वेल इनसाइड द लिक्विड. तो पूर्णपणे लिक्विडच्या आतमध्ये आहे असं आपण मॉलिक्यूल एला कन्सिडर केलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या सराउंडिंगमध्ये सगळे सेम मॉलिक्यूल्स असतील. त्या प्रत्येक मॉलिक्यूलनं एक्झर्ट केलेला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो इक्वल असेल आणि त्याच्यामुळं प्रत्येक मॉलिक्यूल एकमेकाचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कॅन्सल करेल. दस मॉलिक्यूल ए इज इन इक्विलिब्रियम ऑर इन स्टेट ऑफ रेस्ट. हा मॉलिक्यूल कुठल्याही डायरेक्शनला मूव्ह करणार नाही, कारण सर्वच्या सर्व मॉलिक्यूल्स जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते काय होईल, कॅन्सल होतील, बरोबर आहे. आता हे झालं मॉलिक्यूल एच्या बाबतीमध्ये. हा मॉलिक्यूल इक्विलिब्रियम पोझिशनला राहील किंवा रेस्ट पोझिशनला राहील, हा कुठेही अट्रॅक्ट होणार नाही, कारण याच्यावरती एक्झर्ट होणारा जो रिझल्टंट फोर्स आहे, कुठला रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स आहे, तो कसा असेल, 0 असेल. महत्त्वाची गोष्ट काय, याच्यावरती एक्झर्ट होणारा रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स हा 0 आहे. आता याच्यानंतर आपण सेकंड मॉलिक्यूल कन्सिडर केला, विच इज इनसाइड द लिक्विड फिल्म. ही जी काय वरची लिक्विड फिल्म आहे याच्यामध्ये समजा एक मॉलिक्यूल आहे ज्याला आपण बी कन्सिडर केलं, त्याचा पण मी स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केला. तर इथं आपल्याला काय दिसतंय, हा मॉलिक्यूल बी कुठं आहे, इनसाइड द लिक्विड फिल्म आहे. मग इथं आपल्याला काय दिसतंय की मॉलिक्यूल बी जो आहे याचा अपर हाफ हा कुठं आहे, किंवा अपर हाफ म्हणण्यापेक्षा पार्ट ऑफ द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज इन एअर मीडियम आणि किंवा स्मॉलर पार्ट ऑफ दॅट मॉलिक्यूल बी इज इन एअर मीडियम अँड लार्जर पार्ट ऑफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज इन लिक्विड मीडियम. मग इथं काय दिसतं आपल्याला, या ठिकाणी वरच्या बाजूला जो पार्ट आहे हा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा, याच्यामध्ये नंबर ऑफ एअर मॉलिक्यूल्स प्रेझेंट आहेत. हे एअर मॉलिक्यूल्स काय करतील, मॉलिक्यूल बीवर स्वतःचा अधेसिव्ह फोर्स एक्झर्ट करतील, म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स एक्झर्ट करतील. आणि ॲट द सेम टाईम या लोअर हाफमध्ये किंवा लोअर रिजन जो आहे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा, जो मोठ्या प्रमाणामध्ये त्या लिक्विडच्या आतमध्ये डिप्ट आहे, त्या ठिकाणी काय आहेत, लिक्विड मॉलिक्यूल्स प्रेझेंट आहेत आणि ते लिक्विड मॉलिक्यूल्स याच्यावर स्वतःचा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतील. मग आपण जर पाहिलं तर आपल्याला माहीत आहे, वी नो दॅट एअर मीडियम इज रेअरर ॲज कम्पेअर्ड टू लिक्विड मीडियम, देअरफॉर नंबर ऑफ मॉलिक्यूल्स प्रेझेंट इन द अपर हाफ ऑफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू लोअर हाफ. म्हणजे हा जो काय अपर हाफ आहे किंवा जो स्मॉल पार्ट एअर मीडियममध्ये प्रेझेंट आहे, त्या ठिकाणी असणारे एअर मॉलिक्यूल्स, अगोदरच एअर मीडियम कसं आहे, रेअरर, आणि लिक्विड कसं आहे, डेन्सर. त्याच्यामुळं यांचा जो कोहेसिव्ह फोर्स आहे कसा असेल, लार्जर असेल यांच्या अधेसिव्ह फोर्सपेक्षा. त्याच्यामुळं या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, मॉलिक्यूल बी इज ॲक्टेड अपॉन बाय अन अनबॅलन्स्ड
cohesive force किंवा unbalanced downward cohesive force. Therefore molecule B gets attracted into the interior of liquid. हे झालं मॉलिक्यूल बीच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आपण मॉलिक्यूल सी कन्सिडर केला, विच इज ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, जो लिक्विडच्या फ्री सरफेसवर प्रेझेंट आहे. इथं आपल्याला काय दिसते की सरळ सरळ जो हाफ पार्ट आहे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा तो एअरमध्ये आहे आणि हाफ पार्ट आहे तो कुठं आहे लिक्विड मिडियममध्ये आहे. मग परत आपल्याला माहीत आहे की लिक्विड मिडियम हे डेन्सर आहे, त्याच्यामुळं इथं प्रेझेंट असणारे लिक्विड मॉलिक्युल्स हे जास्त असतील ॲज कम्पेअर टू एअर मॉलिक्युल्स. त्याच्यामुळं काय होईल या ठिकाणी पण या एअर मॉलिक्युलनं मॉलिक्यूल सीवर एक्झर्ट केलेला जो अडेसिव्ह फोर्स आहे, दिस फोर्स इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू कोहेसिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय ऑल लिक्विड मॉलिक्युल्स ऑन मॉलिक्यूल सी. देअरफॉर अगेन मॉलिक्यूल सी गेट्स अट्रॅक्टेड इन टू द इंटेरियर ऑफ लिक्विड बिकॉज त्या रिझन काय आहे, कारण मॉलिक्यूल सीवरती एक अनबॅलन्स्ड डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्स एक्झर्ट झाला, ज्याचं डायरेक्शन कसं असेल इन टू द इंटिरियर ऑफ लिक्विड असेल. बरोबर आहे. मग आता या तिन्ही मॉलिक्यूलवर एक्झर्ट होणारे आपण फोर्सेस डिस्कस केले, त्याच्यामुळं आता सरफेस टेन्शन ही क्वांटिटी काय आहे किंवा सरफेस एनर्जी कशाला म्हणतो आपण या टर्म काय करणार आहोत नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. या ठिकाणी थांबा आपण. थँक्यू.